नागरिकांच्या विविध समस्या प्रश्न सोडवण्यासाठी दरवर्षी आमसभेचे आयोजन केले जाते. मात्र उरण तालुक्यात सन 2018 नंतर एकदाही आमसभा घेण्यात आली नाही. मात्र जनतेने आमसभा घेण्याची वारंवार मागणी केली होती. पत्रकारांनीही वेळोवेळी याबाबत आवाज उठवला होता. शेवटी नागरिकांचे वेगवेगळे प्रलंबित प्रश्न, विविध प्रकल्प, विविध कामांना होणारा उशीर, विविध प्रकल्प राबवण्यात येणारे अडथळे, शासकीय सेवा योजना राबवताना येणाऱ्या अडचणी आदी समस्या लक्षात घेत जनतेच्या मनाचा कौल घेत उरण पंचायत समितीतर्फे 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत JNPT मल्टीपर्पज हॉल टाउनशिप उरण येथे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार महेश बालदी, तहसीलदार उद्धव कदम, गटविकास अधिकारी समीर वठारकर, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव, सहाय्यक पोलीस उपायुक्त नावाशेवा बंदर डॉक्टर विशाल नेऊर, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, गटशिक्षण अधिकारी प्रियंका म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख नरेश पवार, वाहतूक विभागाचे प्रमुख अतुल दहिफळे यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी प्रमुख यावेळी उपस्थित होते. सन 2018 नंतर पहिल्यांदाच उरणमध्ये आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी प्रशासकीय अधिकारी व आमदार महेश बालदी यांचे आभार मानले. या आमसभेला सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, विविध गावातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी आमसभेत विविध प्रलंबित विषयावर, प्रलंबित समस्येवर नागरिकांनी आवाज उठवलाय. नागरिकांच्या विविध समस्यांची, प्रश्नांची दखल घेत आमदार महेश बालदी तसेच विविध भागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या आमसभेत अनेक नागरिकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र समस्या सोडवण्याचे आश्वासन मिळाल्याने अधिकारी वर्ग या समस्या कधी व कशा पद्धतीने सोडवणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.